थोडा संयम पाळायला शिका। भीम योद्धा शहीद विजय वाकोडे बाबा यांच्या अंतिम दर्शनासाठी तुम्ही आम्ही इथं जमलेलो आहोत। माय मावल्यावा परवाच्या रात्री 6 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत जागत या माणसाचे फोन आम्हाला औरंगाबादला येत होते की अनिलराव काहीही करा, शहीद सोमनाथ सूर्यवंशीचं पार्थिव हे परभणीत आलंच पाहिजे। आणि औरंगाबादच्या घाटीमध्ये आम्ही आंदोलन केलं। आंदोलन करून ती प्रेत यात्रा आम्ही इथं आणले। त्या सूर्यवंशीच्या माईच्या तोंडाकडे बघितल्यानंतर मला गायवरून येत आहे। विजय बाबा वाकोड्याच्या तोंडाकडे बघून त्या बाईला वाटलं होतं की माझा सोमनाथ जरी गेला असता तरी विजय वाकोड्यासारखा मुलगा बाप माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे। पण दुर्दैव पहा, नियतीचा खेळ पहा, माझ्या या जिल्ह्याला नजर लागली। एक सुशिक्षित तरुण, बाबासाहेबांच्या विचाराचा तरुण रस्त्यावरून जातो आणि त्याला मारून टाकला जातो। मला भीती आहे, या 4-5 दिवसामध्ये बाबा रात्रंदिवस जागत होते। पोलिसांचं प्रेशर होतं, प्रशासनाचं प्रेशर होतं। माझ्या बाबाचाही या ठिकाणी घातपात झालेला आहे, बाबाला संपवण्यात आलेला आहे। जो ताण बाबांना होता, शांतता कमिटीच्या माध्यमातून एसपीच्या सोबत बैठका असतील, कलेक्टर सोबत बैठका असतील, त्या बैठकीच्या माध्यमातून रवी सोनकांबळे असतील, भीमराव हत्तीआंबेले असेल, सुधीर साळवे असेल, रवी कांबळे असेल, विजय बाबा वाकोडे असतील, यांच्यावर सातत्यानं प्रेशर होतं। मायमावल्यावर एक तुम्हाला सांगायचं आहे, मागच्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत एक वाक्य होतं, एक है तो सेफ है। मैं तुमसे कहना चाहता हूं, अगर हम एक है तो कई केंद्र में हम सेफ है। आम्ही सेफ झालं पाहिजे। केस दाखल पोरांवर, कालची अंत्ययात्रा, आज बाबाची अंत्ययात्रा, या 2 घटना घडल्याच्या नंतर आपल्या पोरांना उचलल्या जाणार आहे। त्यांच्यावर गुन्हे दाखल, त्यांना जेलमध्ये घालल्या जाणार आहे। आमचा धन्यवाद। विजय वाकोडे जर बोलला तो शब्द अंतिम परभणी जिल्ह्यात होता, मराठवाडा नाही महाराष्ट्र हलायचा। आज आमचा तो आवाज बंद झालाय। माय मावल्यावा बांधवांनो, भविष्याच्या या सर्व चळवळीमध्ये काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे, तर रवी कांबळे असेल, सुधीर असेल, भीमराव दादा असतील, सिद्धार्थ दादा असतील, गोटू तात्या लहाने असतील, अरुण लहाने असेल, रवी कांबळे असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, तुम्ही आम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये तरत होतो, तो उंडका आमचा विजय वाकोडे होता। तुम्ही काडी आहात, या काड्या एक झाल्या पाहिजे, एक सुटीनं समाजाला आता आपण सांभाळलं पाहिजे। आज खरी गरज कशाची असेल ती एकतेची गरज आहे, आणि एकता तुम्हाला आणि आम्हाला आबादी ठेवायची आहे। विजय वाकोडे सारख्या माणसाने 93-94ला 9वी-10वीला असताना हा अनिल कांबळे आज तुमच्या पुढे आवाजात बोलायची ताकद विजय वाकोडे साहेबांनी 1993-94ला दलित पॅंथरचा शहराध्यक्ष करून पूर्णेमधून हे नेतृत्व घडवले। माझा बाप, माझा सर्वस्व, माझा गुरु मला सोडून गेलाय। राजकारण असेल, समाजकारण असेल, अधिकाऱ्याशी 2 हात करण्याची ताकद असेल, ही ताकद विजय वाकोडे बाबांनी आम्हाला दिलेली आहे। मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, मावळ्या सर्व काम करणारा कार्यकर्ता हा शेवटपर्यंत भिकारी असतो, पण त्याची श्रीमंती हे माणसं असतात। माझ्या बाबाची कमाई हे माणसं आहेत, म्हणून हे माणसं विजय बाबा वाकोडे यांच्या परिवाराच्या मागे, आशिषच्या मागे तुम्हाला आम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे। कुठला तरी नेता म्हणतो त्याच्या पोरीला बिनविरोध खासदार केला जातो, कुठला तरी आमदार म्हणतो त्याच्या बायकोला बिनविरोध आमदार केला जातं। माय मावल्या तुम्हाला विनंती आहे, त्या आशिषला वाकोडे परिवाराला पदरात घ्या, ही वेळ आहे तुमच्या आमची पदरात घेण्याची। म्हणून तुम्हाला विनंती आहे, आशिष बाबा जरी गेले असेल तर सर्व समाज
आंबेडकरी समाज, हा बहुजनवादी समाज, संविधानाला मानणारा समाज हा तुमच्या पाठीशी आहे. काल सोमनाथचं पाच वाजल्यानंतर विजय वाकुळे बाबांच्या काही फोटो आल्या फेसबुकवर. थकलेला चेहरा, चेहऱ्यावरलं तेज गायब. डॉक्टरांनी औरंगाबादला असताना आम्हाला सांगितलं होतं की यांचं वाकुळे साहेबांना जास्त दग्ध करू देऊ नका, ते त्याच्यासाठी घातक आहे. बाबा गेले 6 वर्ष झालं, 6 दिवस झालं झोपले नाहीत. कुणासाठी? माय मावऱ्यावर तुमच्या नंतर. जो माणूस जेवला नाही, जो झोपला नाही, तो शेवटचा तुमच्याने आमच्यासाठी झोपलाय. और या झोपलेल्या माणसाला, त्याच्या विचाराला तुम्हाला आम्हाला जागृत ठेवायचं आहे. म्हणून या चळवळीमध्ये काम करायला सुद्धा रवी कांबळे असेल, रवी सोनकांबळे असतील, सिद्धार्थदादा असतील, भीमरावदादा असतील, यांच्या पाठीमागे इमान एक बारे तुम्हाला आम्हाला थांबायचं आहे. मी बाबांना या ठिकाणावर कांबळे परिवाराच्या वतीनं, माझ्या सरस्वती गोल शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि तमाम पूर्वेकरांच्या आंबेडकरीवादी विचारधाराच्या सर्व तरुणांच्या वतीनं मावळ्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पुन्हा सांगतो, मायबाबा वाकुळे साहेबांच्या परिवाराला सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आलेली आहे. तेवढी आपण सहकार्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर मुस्लिम समाजाचे कौसरभाई 2 शब्द वाकुळे साहेबांना व्यक्त करतात.